10वी नंतर बरेचसे मित्र सायन्स घ्यायला लागले. म्हटलं चला आपण सुद्धा सायन्स घेऊया. सो केमिस्ट्री ग्रॅज्युएट झालो. त्याच्यानंतर जवळपास 12 वर्ष पॅरामेडिकलची नोकरी केली. माझं वर्किंग 6 दिवसाचं असायचं. त्या 6 दिवसाच्या वर्किंगमध्ये 3 दिवस मी त्या 6 दिवसाचं वर्किंग 3 दिवसात कम्प्लीट करायचो. एवढी धावपळ करायचो. बोलतात ना, जीवाचं नाव शिवा, जीवाचं रान, रात्रंदिवस एक करून. कारण उरलेले जे 3 दिवस ना, ते मला स्ट्रगलसाठी किंवा ऑडिशन किंवा लोकांना भेटायला मला उपयोगी यायचे. आणि म्हटलं ठीक आहे, ऑडिशन देऊया. आता आलोय तर नाहीतरी कसं असं त्यांना म्हणणार. ऑडिशन दिली. अर्धवटच ऑडिशन झाली आणि ते म्हणाले बस आम्हाला आमचा खंडोबा मिळाला. तर मला थोडे झालं, अरे यार मी इथे तर नाही बोलायला आलेलो आहे. आणि पण देवयानीमुळे मी नेहमी म्हणतोय की देवयानीमुळे मी प्रत्येकाच्या घराघरात पोचलो. पण जय मल्हारमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोचलो. मला आतापर्यंत माझ्या या लाईफमध्ये जी लोक आपल्या इंडस्ट्रीच्या याच्यात अनुषंगाने भेटली ना, त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं. आणि एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी ती म्हणजे मेहनत. म्हणजे ती उडी मारताना काफ मसल खूप वेगळ्या पद्धतीने पूल झाला आणि तो मसल टिअर होता. तुम्हाला उभं पण राहता येत नव्हतं. मग काय, आता मला एक टेन्शन तेव्हा मी म्हणजे पहिली गोष्ट मी रडायलाच लागलो की हे काय. तर मला सगळे म्हणतात अरे यार खूप दुखतंय काय. म्हटलं दुखणं सोड, मला शूट करता येणार नाही. एक जे कॅरेक्टर आहे ते तुला करायचंय. म्हटलं काय, मला उत्सुकता काय शकता. ते बोलली नाही, ओम सर सांगतील तुला, पण जेव्हा सांगतील तेव्हा तू रडशील एवढं मात्र खरं आहे. सांगतो की साऊथ मध्ये मला फटाफट ऑफर्स यायला सुरुवात झाली. मी पेन्सिल स्केचर आहे, स्केचिंग करायचो अगोदर. एक काही स्पेसिफिक पिरियड त्या स्केचिंगनी मला माझी मीठ भाकरी मिळवून दिलेली आहे. सो कुठल्याही हॉटेलमध्ये राहायचं असेल तर पहिले मी जिम बघतो, कुठली चांगली जिम आहे. मग ते हॉटेल 7 स्टार असो नाही तर 3 स्टार असो, मला फरक पडत नाही. जिम चांगली असणं गरजेचं आहे. सो आपल्या शरीरावर प्रेम करणं हा मला त्यापासून तो छंद जडला. त्याच्यामुळे मग ज्या गोष्टी शरीरासाठी वाईट आहेत, साखर सोडून त्या सगळ्या गोष्टी मी दूर केलेल्या आहेत. सिगरेट नाही, दारू नाही, काही नाही. असे आपल्याला आपले बरेच मित्र चढवत असतात, पण मी उलट त्या मित्रांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला चढवलं, मला पूर्ण चावी दिली, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. चित्रांगणच्या गप्पाष्टकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, बऱ्याचदा असं होतं की एखादी भूमिका एखादं पात्र करतं आणि अक्षरशः ते पात्र जिवंतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर पडद्यावर उभं करतं. आणि मग त्याच्यानंतर ते पात्रच ती व्यक्ती बनून जातं किंवा ती व्यक्तीच ते पात्र बनून जातं. गोंधळ वाटतोय ना? ऍक्च्युली असा गोंधळ नाही खरा. गोंधळ म्हणण्यापेक्षा खरं तरी फार मोठी पोचपावती असते त्या कलाकारासाठी की त्या कलाकाराला त्या पात्रावरून ओळखलं जाणं. अगदी रस्त्यांवर, गल्ली मुळांमधनं, ज्येष्ठांपासून ते अगदी तरुण आणि लहान मुलांपर्यंत प्रत्येक व्यक्ती जर त्या व्यक्तीला त्या पात्रावरून ओळखत असेल तर यापेक्षा मोठं त्या व्यक्तीच्या आयुष्यातली काय म्हणूया मोठी अचिव्हमेंट दुसरी कुठली नसेल. तर आज माझ्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची अचिव्हमेंट म्हणजे आपण आजपर्यंत कधीही त्या देवाला बघितलेलं नाही. ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. कदाचित लोकांना कल्पना आली असेलच. तर येस, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा खंडोबा माझ्यासोबत आहेत, अर्थात देवदत्त. नमस्कार. देवा, तुमचं चित्रांगणमध्ये मनपूर्वक स्वागत. खूप धन्यवाद अश्विनी. खरं तर आधी मी खंडोबा या पात्राबद्दलच बोलतो आणि एकवेळेस तुमची जर्नी परत आपण प्रेक्षकांसाठी सांगूया. तो रोल नेमका कसा काय मिळाला? काही गोष्टी असतात त्या भाग्यामध्ये लिहिलेल्या असतात. आणि माझ्या भाग्यावर किंवा देवावर असलेल्या श्रद्धेवर प्रचंड विश्वास आहे. मला स्वतःला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की मला म्हणजे अशी खंडेऱ्यांची सेवा करायचं मला भाग्य मिळेल. पण देवयानी मालिका करता करता अचानक मला महेश कोठारेंचा फोन, त्याच्या अगोदर मला मनोज कोल्हटकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत त्यांचा फोन, त्यांचे 3 दिवस सतत फोन की देवा मला तुझे फोटोज हवेत, महेश कोठारेंना पाठवायचे, ते असं मालिका करतायत. तर मी त्यांना म्हटलं होतं मनोजदाना की मनोजदा मला मायथॉलॉजी किंवा पौराणिक मालिका मला करायच्या नाहीयेत. कारण मी आता देवयानी करतोय, सोशल आहे. पण ते बोलले अरे बघ ये तर तू. सो मी 3 दिवस त्यांच्याकडे पूर्ण नकार ह्याच दृष्टीने बघत होतो. आणि मला अचानक तिसऱ्या दिवशी साक्षात महेशाचा क्या बात आहे, साक्षात महेश सरांचा फोन आला, महेश कोठारे सरांचा. सो मी एकरी महेश अशा आणि की शिवशंकर महादेव अशा. सो ते म्हणाले की मला तुला भेटायचंय. आता महेश सर म्हणजे लिजेंड आहेत. सो त्यांना फोनवर तरी मी कसं नाही म्हणू की मला मायथॉलॉजिकल सिरियल नाही करायची.
म्हणून म्हटलं ठीक आहे, त्यांना भेटून आपण सांगूया की मला असं असं काही नाही करायचंय. सो आणि माझं असं असतं की मला माझ्यापेक्षा मोठे असतील काय असतील तर मला नकार जरी द्यायचा असेल तरी तो त्यांचा एवढा तो आदर राखून, रिस्पेक्ट राखूनच मला तो नकार द्यायला चांगला वाटेल. सो म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते बघूनच खुश झाले की अरे मला वाटलं होतं तसाच तू आहेस, एक काम करूया आपण. त्यांनी मला बोलायचं काही हेच दिलं नाही, संधीच चान्सच दिली दिलं ना, संधीच दिली नाही. त्यांनी डायरेक्ट संतोष आयचित सरांना बोलवलं, तो अर्धा कॉस्ट्युम घातला वगैरे सगळं आणि बोलले असं असं हे पान आहे ते वाच आणि दे. मी हार्डली 5 मिनिटात ते बायहार्ट झालं आणि म्हटलं ठीक आहे ऑडिशन देऊया, आता आलोय तर नाहीतरी कसं असं त्यांना म्हणणार. ऑडिशन दिली, अर्धवटच ऑडिशन झाली आणि ते म्हणाले बस आम्हाला आमचा खंडोबा मिळाला. तर मला थोडे झालं अरे यार मी इथे तर नाही बोलायला आलेलो आहे आणि आता महेश सरांनी स्वतःच हे केलं किंवा संतोष सरांनी काय करायचं. तर ठीक आहे आता जे जे लिहिलंय नशिबात ते बघत जावं. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर जय मल्हारची जर्नी सुरू झाली किंवा असं म्हणूया की जय मल्हारच्या प्रती असणारी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रती सेवा सुरू झाली आणि ती सेवा खंडेराच्या जर्नी रुजू झाली. क्या बात. म्हणजे खरं तर नकारापासून सुरू झालेला हा प्रवास ज्याने तुला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचवलं, रात्र भारतातल्या घराघरात पोहोचवलं. नकार म्हणजे शून्य आणि शून्यापासूनच आपण अब्जामध्ये जातो. खरंय खरंय खरंय, अगदी खरं. बेसिकली केमिस्ट्रीचं ग्रॅज्युएशन, केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालं किंवा ओव्हरऑल तिकडे जायचं तर अभिनयाकडे का सगळ्यालाच? पहिल्यापासूनच ना काहीतरी तोडफोड ही वृत्ती असायचीच माझी. म्हणजे काही गोष्ट कुठली तुटली आमच्या घरामध्ये तर डायरेक्ट माझ्याकडे बोट दाखवला जायचं, कारण मला ते कुतूहल खूप असायचं की नवीन एखादं खेळणं आलं तर ते खेळणं चालवण्यापेक्षा ते खेळणं कसं चालतं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट. त्यामुळे समजा माझ्या वडिलांनी एखादी मला कार वगैरे घेऊन आले तर ते दुसऱ्या दिवशी ती खोलून मोकळी करून असं असतं आणि मग ती बांधायची. सो त्यामुळे आता त्या गोष्टी म्हणजे काय सायन्सच आहे त्याच्या मागचं. सो सायन्सच्या प्रती एक म्हणतात ना एक अट्रॅक्शन होतच. प्लस 10वी नंतर बरेचसे मित्र सायन्स घ्यायला लागले. म्हटलं चला आपण सुद्धा सायन्स घेऊया. सो केमिस्ट्री ग्रॅज्युएट झालो. त्याच्यानंतर जवळपास 12 वर्ष पॅरामेडिकलची नोकरी केली. ते पहिले डेज मेडिकलला, नंतर मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये गेलो. टॉरंट फार्मास्युटिकल, मर्क सिरेनामध्ये होतो. कार्डियक डायबेटिक डिव्हिजन हँडल करायचो. पण प्रमोशन जरा विचार करूनच घेत होतो. मला फटाफट प्रमोशन देत होते ते, कारण माझा परफॉर्मन्स खूप छान होता. पण समजा मी प्रमोशन घेतलं तर मला अजून मी बांधलं जाईन. सो मी काय करायचो म्हणजे हे मी आता सगळ्यांसमोर एकदम पूर्ण म्हणतात ना की एकदम क्लिअरली सांगतो. माझं वर्किंग 6 दिवसाचं असायचं. त्या 6 दिवसाच्या वर्किंगमध्ये 3 दिवस मी त्या 6 दिवसाचं वर्किंग 3 दिवसात कम्प्लीट करायचो. एवढी धावपळ करायचो. बोलतात ना जीवाचं नाव शिवा, जीवाचं रान, रात्रंदिवस एक करून. कारण उरलेले जे 3 दिवस ना ते मला स्ट्रगलसाठी किंवा ऑडिशन किंवा लोकांना भेटायला मला उपयोगी यायचे. सो असं करत करत 1 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष तशी काढली. आणि मग मला मृत्युंजय मालिका हातात मिळाली आणि मग ठरवलं की नाही आपण हे फील्ड बाजूला ठेवूया. ठरवलं होतंस की तुला या क्षेत्रात? हो. मला अशी कुठली घटना घडली होती का किंवा असं कोणी तुला मोटिवेट केलं होतं का या क्षेत्रात? मोटिवेट असं नाही, पण मला पहिल्यापासून सुपरमॅन, ही मॅन, बॅटमॅन, फॅन्टम हे सगळे फार आवडायचे. सो त्यांच्यासारखी बॉडी असायला पाहिजे आणि सुपर हिरो. आणि ते कॉमिक्स वाचता वाचता कळायचं की हा हिरो आहे यार. सो हा हिरो आहे, तो त्या विलनला मारतोय, मग आपण असं काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हा मग आर्नल्ड श्वार्झनेगर, सिल्व्हस्टर स्टॅलोन, मिलिंद सोमन हे सगळी लोक डोळ्यासमोर आली. आणि मग त्यांच्याकडे बघून थोडं अट्रॅक्शन वाढायला लागलं. अरे यार आपण सुद्धा मॉडेलिंग केलं तर. तसे आपल्याला आपले बरेच मित्र चढवत असतात, पण मी उलट त्या मित्रांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला चढवलं, मला पूर्ण चावी दिली, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. बरेचदा लोक हे चुकीच्या अर्थाने हे क्रेडिट घेतात, पण हे चांगल्या मी चांगल्याने घेतो इनफॅक्ट. कारण माझी फार तेवढा बिल्ट नव्हती तेवढी. अजून सुद्धा मी शिकतोच आहे बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा. पण बोलतो ना नवीन नवीन जेव्हा व्यायाम करायला लागल्यावर आपल्याला वाटतं आपण खूप मोठे झालोय किंवा आपले मसल्स खूप वाढलेत. सो चालताना उगीच असं चालायचो तर मला खूप चिडवायचे, अरे मस्त झाली बॉडी घेते. सो ते तेव्हा लक्षात यायचं ना की ही लोक आपली खेचतायत. पण त्यांनी काय व्हायचं, जिम मध्ये अजून दुपटीने व्यायाम व्हायचा, मग अजून त्याच्याकडे फोकस केलं जायचं. सो जे चिडवणारी जी लोक आहेत ना ती अनावधानाने माझ्यासाठी पॉझिटिव्ह होत गेली. आणि मग त्यांनी चढवत, अरे तू मॉडेल सारखा दिसतोस, तू मॉडेलिंग करायला हरकत नाही. मग ते सुद्धा चढवलं. म्हणून मग ते सुद्धा चढवणं मी फार चांगल्याने घेतलं, पॉझिटिव्हली घेतलं.
आणि मला एक माझे पहिले गुरु भेटले अभिनयामधले, ते म्हणजे प्रसाद पंडित. तर मला प्रसादजी आमच्या युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमामध्ये मला म्हणाले की अरे तुझं स्ट्रक्चर खूप छान आहे, पण जे तू आहेस ना तो फक्त व्हिज्युअल आहेस. सो ऑडिओ व्हिज्युअल हो. आपण रॅम्प करतो, फॅशन शो करतो, Right. सो तिथे बोलत काहीच नाही, फक्त आपण व्हिज्युअली असतो. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे अभिनय. नंतर तेव्हा मला लक्षात आलं की हा अभिनय करून मग आपल्याला काय दाखवता येईल तर ते ऑडिओ व्हिज्युअल. आणि मग मला त्यांच्याकडनं पहिलं नाटक, जे एकच आतापर्यंत नाटक केलेलं आहे मी, एक मऊ चार भाऊ, ते आपण बोलतो ना की स्टेज किंवा नाटक केलंय, सो ते एकच आतापर्यंत केलेलं आहे. बरीच लोक मला म्हणतात की यार तू स्टेज आर्टिस्ट आहेस काय वगैरे, तर म्हटलं असं काही नाही, मी फक्त एकच नाटक केलेलं आहे. आणि मग तेव्हापासून मग ते सगळी ह्याची सुरुवात झाली, अभिनयाची सुरुवात झाली, म्हणजे व्हिज्युअल पासून ऑडिओ व्हिज्युअल. क्या बात आहे. तर तू त्याच्या आधी म्हणजे जय मल्हारच्या आधी सुद्धा तू अनेक भूमिका केल्या होत्या. हो, छोट्या छोट्या असायच्याच तशा. हो, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलास तू ते जय मल्हार. महाराष्ट्राच्या घराघरात मी देवयानीमुळे पोहोचलो. हा, पण देवयानीमुळे मी नेहमी म्हणतोय की देवयानीमुळे मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलो, पण जय मल्हारमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलो. सो जेव्हा मायथॉलॉजिकल तुम्हाला असं कुठलं एखादं रोल प्ले करायचा असतो तर त्याला खरं तर खूप तयारी करावी लागते. आणि तू तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाचंच पात्र निभावलं होतंस, तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर काय काय तयारी केली होती? खरं सांगू अश्विनी की मी खरंच सांगतो, मी कुठल्याच कॅरेक्टर्स म्हणजे आतापर्यंत जी सेवा घडलेली आहे नटराजाची, मी म्हणजे जे काही झालं असेल माझ्याकडनं त्या स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी बोलतो पण अभ्यास किंवा ते अनावधाने झालेलं आहे. मी स्वतःहून खरंच केलं नाही, कारण मी असं म्हणतो तेवढी बुद्धी सुद्धा मला देव नाहीये माझ्याकडे. सो देव तशी बुद्धी मात्र नक्कीच देतो की किंवा देव आपल्याकडनं करून घेत असतो ना ती गोष्ट. सो जेव्हा जयमल्हार हो घातली तेव्हा मला एकच कळत होतं की खंडेर आहे. मी स्वतः कधी तिकडे गेलो नव्हतो, आमचं कुलदैवत खंडेर आहे. पण एकच मनात आलं की आपल्याला खंडेरांचं समजा खंडेराय साकारायचं आहे किंवा त्यांचं स्वरूप दाखवायचं असेल तर पहिली गोष्ट एक करायला पाहिजे ते म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. मग मी त्या तिकडे गेलो, जेजुरीला गेलो आणि 27 मार्च मला तो दिवस सुद्धा आठवतो. तिथे गेलो, त्याच्या इथे डोकं टेकवलं, त्यांना म्हटलं की असं असं घडतंय आयुष्यामध्ये की मला तुमचं स्वरूप दाखवायची संधी मिळते, तुमची सेवा करण्याची संधी मिळते, तुम्ही फक्त पाठीशी राहा, बस बाकी काय नाही. सो तीच तयारी म्हणायला काही हरकत नाही. मी म्हणतो ना की लीन झालो त्यांच्या पुढे की तुमच्या हातात मी दिलेलं आहे. कारण प्रत्येक शॉट जेव्हा असायचा जय मल्हारचा किंवा प्रत्येक वेळी मी त्या रूमच्या बाहेर जायचो तेव्हा माझ्या त्या मेकअप रूम मध्ये एक खंडेरांची तसबीर जी आता माझ्या देव्हाऱ्यामध्ये आहे, सो ती तसबीर असायची आणि त्या तसबिरीच्या इथे भंडारा ठेवलेला असायचा. सो माझ्या भाई जो भंडारा जो असायचा, जो जय मल्हार मालिकेत प्रत्येकाने बघितलाय, तो भंडारा म्हणजे अशी तशी हळद नव्हती, तर तो भंडारा जेजुरीच्या त्या द्वैशविलिंगावरचाच भंडारा वापरला जायचा. आणि तोच डबा आता अजून सुद्धा माझ्या घरामध्ये, आता सुद्धा मी सकाळी बाहेर पडताना त्याच डब्यामधला भंडारा लावून बाहेर पडतो, मी काय माझ्या घरातले. सो तयारी अशी काहीच नाही, त्यांच्या पुढे लीन झालो आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे निभावून घ्या. सो त्यांनी माझ्याकडनं ते निभावून घेतलं. इनफॅक्ट क्या बात. मला यावरून एक चांगला किस्सा आठवतोय. जीव माझा गुंतला नावाच्या एका मालिकेमध्ये पण तू एक पात्र निभावलं होतास आणि त्या मालिकेच्या सेटवर मी कोल्हापुरात आले होते. आणि त्यावेळेला म्हणजे मला हे आवर्जून प्रेक्षकांना सांगायला आवडेल की त्यावेळेला माझी आजी माझ्या सोबत होती. नॉर्मली माझी मुलगी आणि माझी आजी माझ्या सोबत असतात कायम, सो असंच सेटवर त्या होत्या. आणि आता मला देवदत्त नागे ओळखीचा, मला माहिती येतो कारण त्यांनी हे पात्र केलंय, त्यांनी अनेक पात्र केलेली आहेत, त्यांनी देवयानीचं पात्र केले किंवा इतरही भूमिका तो करतोय. तर व्हेरी ऑनेस्टली माझी पिढी किंवा कदाचित मी तशी असेल, माझ्यासारखे अनेक लोकही असतील, तर मी त्याच्याकडे कदाचित एक पात्र म्हणून बघितलं होतं. पण जेव्हा माझ्या आजीनी देवदत्त नागेला बघितलं तर तिला देवदत्त नागे माहित नाही, तिला साक्षात खंडोबा समोर दिसला आणि ओ माय गॉड तिचे डोळे भरून आलेले होते. आणि ती अशी झाली की ती मला माहीतही नाही की माझी आजी कधी देवदत्त नागेंकडे गेली, त्यांना म्हणाली की तुम्ही खंडोबा आहात ना, आणि देवदत्त नागे म्हणाले हो आजी मीच तो खंडोबा आहे, असं म्हणून त्यांनी वाकून माझ्या आजीला नमस्कार केला. आजही माझी आजी त्याची आठवण काढून सगळ्या पाहुण्यांमध्ये ना शायनिंग मारते. खूप टची होतं तिच्यासाठी. मी असं म्हणेन की तो आशीर्वाद आहे माझ्यासाठी, कारण मी खरंच म्हणजे मी हे बघत नाही की ती व्यक्ती कोण आहे, काय माझ्यापेक्षा मोठी आहे, तर मी पहिले लीन होतो. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की अगदी 80-80 वर्षाचे लोक सुद्धा येऊन पाया पडतात. सुरुवातीला तर मी नाहीच म्हणायचो,
आता जो मी पाय पडून घेतच नाही, पण त्यांची भावना मात्र तेवढी जपतो, पण पाया पडून घेत नाही. कारण ते रडत पाया पडत असतात, मन भरून येतं त्यांचं. सो मी तेवढा मोठा नाहीये की त्यांनी, उलट मी त्यांच्या पटकन पाया पडतो, जेणेकरून तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू, म्हणजे माझ्याकडनं चांगली चांगली कामं घडत जातील. आणि कुठे गेलं तरी लोक भेटतच असतात याच ह्याने. त्यांची भावना जपणं खूप गरजेचं असतं. सो तसंच त्यावेळी असेल की आजी आल्या, त्यांची भावना म्हणजे मी बघितलं त्यांच्या डोळे असे डबडबलेले, म्हणून म्हटलं जाऊन पहिले पाया पडलं, त्यांना मिठी मारली. आणि तिला आजही ते सगळं आठवतं आणि ती खूप इमोशनल होते. मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फार मोठी पोचपावती असते. ऍब्सोल्युटली भाग्य. सो पुन्हा येऊया इकडे. खरं तर जेव्हा कुठलीही व्यक्ती म्हणजे कोणताही कलाकार जेव्हा एखादी पौराणिक मालिका करतो किंवा एखादं हिस्टॉरिकल किंवा मॅथॉलॉजिकल एखादं कॅरेक्टर प्ले करतो, तर पुन्हा ना त्याच्यावरती तसा तो शिक्का लागायला लागतो. बरोबर. आणि तर असं काही तुझ्या बाबतीत झालं का? बिकॉज नाही, इनफॅक्ट मी असं म्हणेन की नाही, तिला लोकांना वाटत होतं तसं की इव्हन काही डिरेक्टर्स असं वाटलं, पण जेव्हा मी काही गोष्टी माझ्याकडनं डिस्कवर झाल्या किंवा माझ्या काही अभिनयाचे वेगळे पैलू, इनफॅक्ट अभिनय अजून सुद्धा मला येत नाही, मी खूप प्रयत्न करत असतो, पण जे काही दुसऱ्या नवीन गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या किंवा डिरेक्टरच्या, तेव्हा त्यांना कळलं की नाही, मी कुठल्या इमेजमध्ये अडकणारा नाहीये. सो जेव्हा जय मल्हार नंतर बऱ्याच वेळा अशाच मालिका येत होत्या, पण मी त्या प्रांजळपणे नाकारल्या की मग टाईपकास्ट नको व्हायला. आणि मग तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट आला. त्याच्यानंतर डॉक्टर डॉन अशी एक मालिका होती ना की ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ऍक्च्युअली ती मालिका युथसाठी बनवली गेली, पण त्या कॉमेडी आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळे आणि त्या डिशुम आहे सगळ्या ह्याच्यामुळे ना लहान मुलं जास्त कनेक्ट झाली. मला व्हिडिओज यायचे की लहान मुलं ते सगळे श्रीखंड लई गोड आहे, मग ते नाचून मी ते उठ्या बशा काढून वगैरे तसे बरेच व्हिडिओ यायचे, मी खूप अपलोड केलेले आहेत तसे. हो, खरं तर मी तिकडेच येणार होते. माझा पुढचा प्रश्न तोच होता की तू खरं तर इतकी छान ही भूमिका केलीस जय मल्हार मालिकेमधली, आणि त्याच्यानंतर तू डॉक्टर डॉन नावाची ती मालिका केलीस, ज्याच्यामधली तुझी भूमिका ही खरं तर खूप अशी काय म्हणूया आपण, एक हॅपी गो लकी किंवा एकदम छान विनोदी टाईपची ती भूमिका, मस्त भाई होता, लोकांना आवडत. एक्झॅक्टली. सो खरं तर ती करताना चॅलेंजेस आले का? कारण काय होतं, आपल्याकडे एखाद्या कलाकाराला त्या चौकटीमध्ये अडकवून टाकलं की त्याची फार पंचायत होते. होय, पण अश्विनी एक गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की जेव्हा जय मल्हार मालिका साकारताना खंडेराय तर होतेच, पण तसंच बाकीची पात्र सुद्धा मला साकारता येत होती. म्हणजे खंडू गावडा, हो बरोबर आहे, जेव्हा म्हाळसाई त्यांना शाप देते खंडेरायना आणि ते त्यांना वृद्धावस्था येते, तो खंडू गावडा, पण तो खंडू गावडांना लोकांना आवडेल असा हवा. पहिली गोष्ट तो चॅलेंज खूप होता की एवढे सगळे जी बिल्ड आहे ती लपवायची कशी. परत त्यानं साकडं घातलं की तुम्हीच बघून घ्या, आणि त्यांनी ते मस्त हे खंडेरायांनी करून घेतलं. आणि त्यावेळी जे खंडेराय की जे दैवत आहे तेच खंडू गावडा, तो मुश्किल थोडा म्हातारा असं ते सुद्धा दाखवता आलं. त्यामुळे ती सुद्धा असं झालं की ती सुद्धा इमेज असं म्हणता येणार नाही, पण तो सुद्धा पैलू दाखवता आला. सो त्याचा उपयोग सुद्धा पुढे झाला मला, की लोकांनी एकच फक्त खंडेराय असं नाही तर खंडू गावडा सुद्धा बघितला होता. म्हणजे त्यांनी सोशल ह्याच्यामध्ये सुद्धा तिकडे लक्ष त्यांचं गेलं. आणि मग डॉक्टर डॉन साकारताना मला मग त्या मजा मस्ती त्या आठवायला लागल्या. सो त्या मी फक्त वेगळ्या पद्धतीने मांडल्या. कारण बऱ्याचदा असं कलाकारांना टाईपकास्ट होतात किंवा त्यांना त्या चौकटीत अडकवून टाकतात, प्रेक्षकच अडकवून टाकतात खरं तर, आणि दुसऱ्या भूमिकांमध्ये त्यांना बघायला खूप पचायला जड जातं दुसरी भूमिका. पण तुझ्या बाबतीत हे असं झालं नाही, खरं तर अपवाद आहे असं म्हणाल. म्हणून मी एका प्रोजेक्टला मी सुरुवात करणार होतो. सो त्याच्या अगोदर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून मग मला पटकन कलर्सकडनं मला जीव माझं गुंतलाची ऑफर आली. हिरोसाठी तसं येत होतं, पण मला अडकायचं सुद्धा नव्हतं. 30 दिवस त्याच्यामध्ये, महिनाभर त्याच्यामध्ये. सो एक स्पेसिफिक दिवसच द्यायचं असं होतं, आणि निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. मला निगेटिव्ह करायला प्रचंड आवडतं. मी येणार होते, तर पुढचा प्रश्नही तोच होता. कारण एक झालं मायथोचं, दुसरं तुझं एकदम विनोदी, आणि तिसरं तू डिरेक्टली निगेटिव्ह भूमिका केलीस जीव माझा गुंतलामध्ये. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? मस्त. म्हणजे सुरुवातीला बरीच लोक म्हणाली की अरे तू निगेटिव्ह असू सुद्धा कसं करू शकतोस. म्हटलं अरे बरेचसे लोक हिसं विसरली की देवयानी मध्ये सुद्धा मी ग्रे शेड, ब्लॅक शेड नव्हती, ग्रे शेड होता. राईट. फक्त तो सम्राट होता देवयानी मधला, तो थोडा इमोशनल होता. या इथे हा थोडा चालाक आहे अशा ह्याच्यात. पण मजा आली सगळ्यांबरोबर त्या तिकडे शूट करताना कोल्हापूरला. रोज तांबडा पांढरा रस्ता, आणि ते नाही, ती टीमही खरं तर खूप चांगली होती. सर,
या सगळ्या फार छान पद्धतीने ते लोक आणि मेहनती लोक ती खूप मेहनत करायची. आणि मुळातच कोल्हापूरची माणसं प्रेमळ असतात. नाही, आणि इनफॅक्ट खरं सांगू अश्विनी, मला आतापर्यंत माझ्या या लाईफमध्ये जी लोक आपल्या इंडस्ट्रीच्या ह्याच्यात अनुषंगाने भेटली ना, त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं, आणि एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी ती म्हणजे मेहनत. कारण खरं. दिवस रात्र काही सांगा काम करतायत. आणि स्टील आय रिमेंबर, जीव माझा गुंतला ही मालिका खरं तर कोविडच्या काळामध्ये तिकडे गुजरातला होती तिकडे त्यांनी स्टार्ट केलं होतं शूट, आणि तेवढं ह्याच्यामध्ये शूट करून म्हणजे कौतुक आहे रवींद्र गावडे आणि युवराज घोरपडे आणि ओव्हरऑल टेलरचं सगळ्यांचंच खरं तर कौतुक आहे कलरचं. आणि त्या काळात खूप सुंदर चालली ती मालिका. नंतर मग माझा एक दुसरा प्रोजेक्टला सुरुवात झाली. मग मी त्यांना म्हटलं की मला इकडनं आता मला स्वतःला बाहेर पडायला पण लोकांना मजा आली तुझं ते कॅरेक्टर. हो, आवडलं. काही लोक नाही, कारण एकदमच नकारात्मक भूमिकेत बघताना पण त्याची पण एक स्वतःची एक वेगळी मजा असते त्या कॅरेक्टरची. पण याची मजा. आणि इनफॅक्ट हे जे दिसत आहेत म्हणजे तो निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, ही हिरो आहे, हा हिरोईन आहे, हा विलन असं वगैरे, पण रिअल लाईफ मध्ये आम्ही अजून सुद्धा सगळे कॉन्टॅक्ट मध्ये असतात आमच्या टीम मधले वगैरे. बर्थडे विशेष असतात किंवा मी त्यांना करत असतो आणि धमाल असते अजून सुद्धा. ज्याच्यामध्ये तो सूर्याजी सुभेदारांचं होय, सूर्याजी मालुसरे, सॉरी बरोबर, नाही हा बरोबर. अगोदर मालुसरे सुभेदार तानाजी मालुसरे होते. मग तानाजींनी मग देह ठेवल्यानंतर मग छत्रपतींनी सूर्याजींना मग सुभेदार पद बहाल केलं. राईट. तर ते कॅरेक्टर तू प्ले केलं होतंस खरं तर. ते कारण ओम राऊतांसोबतचा तो प्रवास खरं तर ती एवढी स्टार कास्ट होती, त्यात तू होतास. तो अनुभव कसा होता? मी म्हटलं ना, ओम राऊत, ओम सर माझ्यासाठी भाऊ आहे. तो म्हटलं ना की माझ्यासाठी इमोशन आहेत. सो आम्ही भाऊ मित्र ह्याच्यापेक्षाही फार पलीकडच्या लेवलचे आमचं कनेक्शन आहे. माहित नाही काय, पण फार वेगळे रिलेशन आहे. आणि सो त्यांनी सांगितलं की असं असं आहे, सो सूर्याजी साकारायला आवडेल का तुला? म्हटलं राजांसाठी मी मावळा बनून उभा राहायला सुद्धा तयार आहे. आमचं रायगडचं राज, आम्ही कसं राज बोलतो छत्रपतींना, एक जवळचं आहे असं अशाने. सो आपण जसं आपली आई असते पण आई बोलतो, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते, पण आमचं राजा पण आहेत ते. सो म्हटलं त्यांच्यासाठी खूप वेगळा आहे अगदी. सो मी त्यांना म्हटलं की मी एक मावळा भाला घेऊन एक मावळा सुद्धा म्हणून उभा राहायला तयार आहे छत्रपतींसाठी. मग त्यांनी मला सांगितलं असं असं असणार आहे. आणि सूर्याजी हे सुद्धा एक वॉरियरच होते. आणि त्यातले काही स्टंट्स खरं तर खूप अवघड होते. त्याची तयारी कशी केली होतीस तू? म्हणजे ते बघतानाही स्क्रीनवर अंगावर काटा यायचा खरं तर. पहिल्याच काही दिवसामध्ये मला असं होतं की एक 30 फूट वरती उचललं जाणार होतं, आणि मी तिकडनं म्हणजे ते सांधण व्हॅली सारखं एक अशी व्हॅली बनवली होती, आणि त्या तिकडचं ते युद्ध होतं. सांधण व्हॅली अशा नाही, पण ती आम्ही त्याला सांधण व्हॅली नाव का, तर तशी ती होती. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या वरती जायचं आणि मग खाली असायचं असं. सो जेव्हा मला वरती खेचलं गेलं आणि तेव्हा माझ्या म्हणजे ती उडी मारताना काफ मसल खूप वेगळ्या पद्धतीने पूल झाला, आणि तो मसल टिअर होता छोटा. तुम्हाला उभं पण राहता येत नव्हतं. मग काय, आता मला एक टेन्शन तेव्हा म्हणजे पहिली गोष्ट मी रडायलाच लागलो की हे काय. तर मला सगळे म्हणतात अरे यार खूप दुखतंय काय. म्हटलं दुखणं सोड, मला शूट करता येणार नाही, मला तो स्टंट करता येणार नाही आता नीट प्रॉपर उड्या मारून वगैरे. म्हटलं नाही काही नाही. मी तेव्हा जसं खंडेरायानं सांगितलं तुम्ही निभावून घ्या, तसं मी राजांना सांगितलं, छत्रपतींना सांगितलं की बस तुमचा मावळा आहे, तुमच्या राजधानीमधला आहे, तुमच्या अलिबागचा आहे, तुम्ही बघून घ्या. आणि सगळे स्टंट जे काय त्या तिकडचे उड्या मारून हे सगळं ते केलं, ते सगळे त्या दुखऱ्या पायानी केलं, पण काही जाणवलं नाही. त्यांनी बहुतेक कदाचित ते दुखणं दूर केलं. सो स्टंट्स खूप होते. रमदान बुलट म्हणून हॉलिवूडचे जे स्टंट मास्टर आहेत, सो त्यांनी ते सगळे स्टंट करून घेतले होते, आणि खूप सेफ्टी वगैरे त्यांनी हे करूनच ते सगळे स्टंट करून घेतले. खरं तर आदिपुरुष या सिनेमामध्ये जितकं महत्व खरं तर सैफला होतं असं म्हणूया आपण त्या ह्याच्यामध्ये, आणि प्रभासलाही होतं, रादर तितकंच महत्व तुझ्या पात्राला सुद्धा होतं. त्याचा एकूण प्रवास कसा होता? जेव्हा मला आमच्या श्रद्धाचा फोन आला की देवा आपण एक प्रोजेक्ट होऊ घालतोय आणि असं असं एक जे कॅरेक्टर आहे ते तुला करायचंय. म्हटलं काय, मला उत्सुकता काय श्रद्धा. ते बोलली नाही ओम सर सांगतील तुला, पण जेव्हा सांगतील तेव्हा तू रडशील एवढं मात्र खरं आहे, तो तुझ्या एखाद्या स्वभावानुसार. म्हटलं अरे प्लीज सांग ना. मग शेवटी मला त्यांनी काय जवळपास 2 आठवडे त्यांनी मग काही सांगितलं नाही. माझं शूटकडे लक्ष नव्हतं असं त्याच्यात. मग नंतर मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि ते म्हणाले की आपण
असं असं करतोय आणि तुला मारुतीरायाची भूमिका साकारायची किंवा त्याचं स्वरूप दाखवायचंय. तर लिटरली मी अश्रू येणारच, कारण महादेवांचा आशीर्वाद असं ना की त्यांनी त्यांचं एक स्वरूप साकारायची संधी दिली, खंडेराय. आणि हो. महादेवानी आता दुसरं त्यांचं स्वरूप, मारुतीराय हे महादेवांचं हो, स्वरूप महादेवाचं. आहे त्यांचं. सो ते साकारायची मला संधी त्याने दिली, त्यामुळे अपसुकच ते अश्रू आलेच. आणि मग मारुतीरायाला सांगितलं, बस तुला साकारायचंय, तू पाठीशी राहा. आणि मग तो पाठीशी राहिला. आणि खरंच सांगतो की बऱ्याच गोष्टी घडल्या त्याच्यानंतर, पण एकच सांगतो की साऊथमध्ये मला फटाफट ऑफर्स यायला सुरुवात झाली, लोकांना एवढं त्याचं. क्या बात. आणि म्हणजे मला एकदा अनुभव असा की एक फ्लाईट अटेंडंट होती, तर ती ताई आली आणि माझ्या पाय पडायला लागली. तर Oh मी my God. म्हटलं, मला पहिले वाटलं की असं काय. ते बोले कि सर मुझे आपका भजन बहुत अच्छा लगा, वाह. अब जो प्रभा सर और आपका जो मिलन है और जब आंसू आते हैं वो मैंने हमारे भी आंखों से आंसू आहे. म्हटलं ते जे अश्रू होते ते खरे अश्रू होते, वाह. कारण प्रभा सरांचं स्वरूपच एवढं फार खूप छान दिसत होतं. आणि माझं एक आहे की मी म्हटलं ना की ओम सर माझ्यासाठी इमोशन आहेत. आमच्या शूटच्या वेळी बऱ्याच वेळा असं असायचं ना की आप पहली बार प्रभू रामचंद्र को देख रहे हैं, तो आपकी आंखों में आंसू चाहिए, आपको ग्लिस. मला ग्लिसरीन नको. मी जय श्रीराम म्हटलं ना तरी सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू वा. येतील. म्हटलं मारुतीरायाला हाक मारली की अश्रू येऊ शकतात. आणि तसंच व्हायचं विदिन काही सेकंदामध्ये ते. त्यामुळे ते करताना मी जस्ट फक्त ओम सरांकडे बघितलं, कारण माझं ते इमोशन आहे. त्यांच्याकडे बघितल्यावरच मला ते इमोशनल, ते सुद्धा तिकडे असे त्यांचे पाण्याने डोळे डबडबले, कारण त्यांना माहितीये माझा स्वभाव. आणि मग ते आपसूक ते अश्रू आले. आम्ही जवळपास 5 का 6 टेक घेतले, त्या सगळ्या टेकमध्ये सेम तसंच ते अश्रू येत होते. क्या बात. सो इमोशन्स फार वेगळे आहेत आदिपुरुष बद्दल. प्रभास म्हणजे नॅशनल क्रश आहे. अरे यार, खूप गोड माणूस आहे. त्याच्यासोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता, आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर ओम राऊतांसोबतचा तुझा अनुभव कसा राहिला? प्रभास गारू म्हणजे आता त्यांच्या भाषेत प्रभास गारू. गारू. सो प्रभास सर एवढा गोड माणूस आहे ना की तो एकतर आता त्या दिवशी मी हैदराबादला होतो, तर मेसेज केला की आय मीन हैदराबाद, मी हैदराबादमध्ये शूट करतोय वगैरे. आणि थोड़ा त्यांचा फोन आला की देवाजी वेयर आर यू, यू आर इन हैदराबाद, आपको क्या चाहिए, वा. खाने के लिए क्या चाहिए, मैं घर का भेजता हूँ, लाईक दॅट. तो एवढा गोड माणूस आहे ना, तो वा. खूप ग्राउंडेड आहे. आणि त्या माणसाला खरंच मी ऐकलं होतं, पण त्या माणसाला खरंच लोकांना ना जेवायला घालायला खूप आवडतं. वा. सो तो खूप गोड माणूस आहे. त्यांच्याशी खूप चांगले अजून सुद्धा कनेक्टेड आहोत आम्ही. क्या बात. आणि काय सांगू, तो नॅशनल क्रश. आणि मला फार बरं वाटतं की एक लकी वाटतं मला की स्वतःबद्दल की अरे मी त्या माणसाबरोबर कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहे. क्या बात. अशा भूमिकाच तू आतापर्यंत साकारलेल्या आहेस की ज्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली खूप फिट असायला लागतं, आणि इट मॅटर्स अ लॉट. ऍब्सोल्युटली. गोष्ट गेले कित्येक वर्ष कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण होत नाही ते. म्हणजे साखर, माझ्याकडनं साखर काय तुटत नाही. मला खूप कधी गोड खायला लागतंच अगदी. म्हणजे माझ्या गाडीच्या सुद्धा त्याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे असतातच. मला प्रत्येक जण त्याच्यावरनं, आमचं युनिट मला नेहमी चिडवत असतं. फिटनेस सगळ्या गोष्टी पाळतो, पण ती एक गोष्ट अशी आहे की नाही जमत, मला चहा सतत लागतो, त्याच्यामध्ये साखर लागते. मी चहाची ऑर्डर दिली की शुगरलेस असंच म्हणतात की शुगरलेस आणतात, त्यांना म्हणतो अरे काय चहा नाहीये, साखर टाका त्याच्यामध्ये. मग ते हळूच 1 चमचा टाकणार. म्हटलं एक नाही 3 चमचे साखर टाका त्याच्यामध्ये. साखर एक गोष्ट फार आवडते जी मला अवॉइड करता येत नाही. फिटनेसच्या बाबतीत विचार केला ती एकच गोष्ट. अदरवाईज रेग्युलर वर्कआउट असतो, रेग्युलर प्रोटीन इंटेक असतो. आणि प्रोटीन जेवणामधनं किंवा काही सप्लिमेंट्स किंवा व्हेज नॉनव्हेज हे सगळं. कारण पहिला धर्म आहे की स्वतःचं शरीर सांभाळणं. सो त्यामुळे ते करतच असतो. रेग्युलर वर्कआउट चालू असतो. माझ्या अलिबागची सर्वात जुनी व्यायामशाळा आहे. तुम्ही इन्स्टावर बरेचसे फोटोज बघितले असतील ते. किंवा हैदराबादमध्ये एक फार चांगली जिम आहे. सो तिथे माझं सध्या वर्कआउट चालू असतो. सो कुठल्याही हॉटेलमध्ये राहायचं असेल तर पहिले मी जिम बघतो, कुठली चांगली जिम आहे. मग ते हॉटेल 7 स्टार असो नाही तर 3 स्टार असो, मला फरक पडत नाही. जिम चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे या काय म्हणूया आपण याला की तू तुझ्या फिटनेसकडे खूप डोळसपणे बघतोस आणि हो, डोळे उघडे ठेवून बघतो. ओके. असो, अभिनयाव्यतिरिक्त तुझे आवडते छंद? बरेचसे. मी फार कमी लोकांना माहित असेल की मी पेन्सिल स्केचर आहे. स्केचिंग करायचो अगोदर. एक काही स्पेसिफिक पिरियड त्या स्केचिंगनी मला माझी मीठ भाकरी मिळवून दिलेली आहे. सो पेन्सिल स्केचेस आय थिंक फेसबुकवर थोडे जुने फोटो तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला, किंवा इन्स्टावर
तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि त्या स्केचिंगमध्ये माझं की ते स्केच दिसत नाही, ते रिअलिझमकडे माझा जास्त कल असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा ते फोटो म्हणून लोक स्क्रोल सुद्धा करत असतील तसे. मे बी. सो ते त्याच्यानंतर ट्रेकिंग, गड किल्ले बरेच बघितलेले आहेत, बघतोय अजून सुद्धा. सो मला निसर्गात राहायला, नेचरमध्ये राहायला मला प्रचंड आवडतं. बायकिंग तर सगळ्यांना माहितीच आहे. मला बाईक्स सुद्धा माझ्यासाठी इमोशन आहेत, की मी रात्री मध्यरात्री उठून सुद्धा जाऊन मी माझ्या बाईक्स बघत असतो. सो ते एक वेगळे इमोशन आहे. आणि मला असं नाही की माझ्याच बाईक, मला कुठली बाईक दिसली ना तरी सुद्धा मला फार असं भरून येतं. आणि मला कुठल्या गाडीला, कुठल्या व्हेकलला लोक बरेच म्हणतात हे अशी काय, ती खटार, मला अजिबात आवडत नाही. अरे ती वस्तू कधीतरी नवी होती, कधीतरी येताना तुम्ही ती धूमधडाक्यात आणली असेल, तिला हार घातला असेल, आणि तिने एवढी वर्ष तुमच्यासाठी दिलं तर तुम्ही तिला लगेच खटारा म्हणणं. गाडी खटारा नसते, आपण बनवत असतो तिला. सो मला जुन्या गाड्या जरी असतील तरी सुद्धा माझं तेवढंच प्रेम असतं जेवढ्या नवीन गाड्यावर असू शकतं. सो म्हणून म्हणतो की हे काही गोष्टी आहेत बाईक रायडिंग. पण मी बाईक राईड करताना खूप सेफली राईड करतो, सगळे गिअर्स घालूनच मी राईड करतो. आणि काय म्युझिक नॉर्मल चालूच असते अशा काही गोष्टी. आता सगळ्यात आवडत्या छंदाकडे म्हणण्यापेक्षा जे काम तू करतोस, खरं तर व्यसन मुक्तीसाठी तुझं काम खूप वाखाणण्याजोगं आहे, आणि कारण मी त्या कामाचं तुझ्या कौतुकही केले. तर प्लीज जरा त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. कसं होतं, पहिले आमच्या ग्रुपमध्ये असं असतं की, मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगतो की प्रत्येक ग्रुपमध्ये कोणतरी एक असा असतो की जो पिणारा नसावा, कारण त्याला गाडी चालवायला लागते, कारण त्याला बाकीच्या मित्रांच्या घरच्यांना सांभाळायला लागतं ह्या गोष्टींसाठी, त्यांनाही सांभाळायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हे करायला असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली तेव्हापासून तो मीच होतो, आणि अजून सुद्धा मीच आहे. जेव्हा मी असतो तेव्हा माझे मित्र बिंदास पार्टी करतात वगैरे, कारण त्यांना घरी सोडणं, त्यांच्या घरच्यांच्या मी शिव्या खाणं, ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने येतात. सो आणि एक होतं की जेव्हा मी व्यायामाला लागलो तेव्हा कळलं की आपलं शरीर काय आहे. सो आपल्या शरीरावर प्रेम करणं हा मला तेव्हापासून तो छंद जडला. सो त्याच्यामुळे मग ज्या गोष्टी शरीरासाठी वाईट आहेत, साखर सोडून त्या सगळ्या गोष्टी मी दूर केलेल्या आहेत. सिगरेट नाही, दारू नाही, काही नाही. पण काही कॅरेक्टर्स आली तर काय करायचं हा प्रश्न नेहमी भेडसावतो मला. बघू, त्याचा विचार नंतर करू आपण. या अनुषंगाने तरुणाईला काय सांगशील? मी तेवढा मोठा नाहीये मी या गोष्टी सांगायला, पण एवढं सांगेन की प्लीज स्वतःवर प्रेम करा. तुम्ही समजा स्वतःवर प्रेम केलं ना तर ह्या गोष्टी आपसुकच दूर जातील. फॉर एक्झाम्पल, मी कोल्ड्रिंक्स तर ऑलमोस्ट नाहीच पित, कारण मला माहिती आहे की प्युअर ऑक्सिजनसाठी आपण धडपडत असतो. आणि आपण जेव्हा कोल्ड्रिंक, कार्बोनेटेड जे ड्रिंक असतं ते घेतो, त्याच्यामध्ये काय CO2 असतो, ते कार्बन डायऑक्साईड. नॉर्मली आपल्या एवढ्या समजा पेशी मारत असेल तर तो कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा त्या ड्रिंक्स मधून घेत असतो तो किती मारत असेल. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी स्वतःपासून दूर करायला लागलो. तर तुम्हाला ते सांगतो की कार्बोनेटेड ड्रिंक बाजूला ठेवा. कधीतरी प्यायला, म्हणजे कधीतरी हे कोल्ड्रिंक्स घ्यायला काही हरकत नाही, पण स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, रेग्युलर व्यायाम करा. कारण मला माहितीये की व्यायाम केल्यानंतर तुम्ही कसे दिसू शकता, आणि मग ते तसंच दिसणं जे आहे ते तुम्ही कसं मेंटेन करता. सो त्यासाठी धडपड असते. आणि मला ह्या गोष्टींचा खूप छान अनुभव आलेला आहे. मला प्रत्येक जण म्हणतात स्ट्रक्चर चांगलं आहे, किंवा एक 10 लोकांमध्ये आपण उठून दिसणं, ह्याचं कारण फक्त एकच आहे की स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं, ते हवं तसं सुडवून ठेवलेलं आहे, त्यासाठी प्रयत्न करतो. फक्त एकच गोष्ट, साखर ते अवॉइड करून साखर अवॉइड नाही होत. सो बस स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या फॅमिलीवर प्रेम करा. आणि खरंच सांगतो की आपलं आयुष्य खूप छोटं असतं. जेवढंच काही चांगलं आपल्याकडनं करता येईल तेवढा प्रयत्न करा. ते एक वाक्य मला आठवतं, कुठल्या तरी गाण्यात होतं की व्हेअर इज द टाइम टू हेट वेन देअर इज अ लिटिल टाइम फॉर लव्ह. कशाला भांडण वगैरे नका करू यार, मिटून टाकायची. मैत्री सारखी दुसरी गोष्ट नाहीये खरंच. क्या बात, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. देवा, शेवटच्याच प्रश्नांकडे आता. हे प्लीज कशासाठी रे? थांबा म्हणून एक प्लीज अजून 10 प्रश्न विचारू शकतो, काही प्रॉब्लेम सो नाईस ऑफ यू. तर कुटुंबाकडे यायला आवडेल, तर तुझ्या कुटुंबाबद्दल थोडंसं ऐकायला. अरे काय, माझी पार्वती, माझी म्हायसाई, माझी बाणाई, अशी माझी जी आहे ती म्हणजे एकच आहे, ती म्हणजे कांचन. सो ती गंभीरपणे पाठीशी असते माझ्या. आणि मी एवढं सांगेन की आमच्या लग्नामध्ये फोटोग्राफरला मी 1 पैसा पण दिला नाही, कारण मी त्याला म्हटलं होतं की बाबा तू कलर्ड फोटो काढ,
तर त्यांनी काढले, पण ते नेमके ब्लॅक अँड व्हाईट आले, म्हणजे मी ब्लॅक आणि ती व्हाईट अशाने. सो ते माझा मुलगा निहार, तो सुद्धा आता माझ्या पावलांवर आहे, तो सुद्धा रेग्युलर वर्कआउट करत असतो. वा. सो मी त्याला एकच सांगितलं की तू स्वतःच्या शरीरावर प्रेम कर. आणि मी माझ्या मित्रांच्या सुद्धा, म्हणजे मित्रांचं सांगत असतो की तुमच्या मुलांना सुद्धा हेच सांगा, जेणेकरून एकच होतं की एकदा तुम्ही स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला लागलात ना की ह्या वाईट गोष्टी स्वतःहूनच दूर जातात. सो तो सुद्धा रेग्युलर वर्कआउट करतो, बायकिंग सुद्धा त्याचं तर सुरुवात होतीये. सो एज्युकेशन चालू आहे, त्याचं सुद्धा करिअर ग्रोथ चांगलं आहे. आणि अलिबागमध्ये आम्ही राहत असतो, मला अलिबाग प्रचंड आवडतं, हो. फ्रेश हवा ते तुझे तिकडची. फोटोज आणि सगळ्या पोस्ट वरून होय. कळतं आम्हाला. मी पक्का गावाकडचा माणूस आहे. मी भले कॉन्व्हेंटमध्ये शिकलो असलो तरी सुद्धा मी गावाकडचाच माणूस आहे. कारण माझं शिक्षण दोन्ही झालं, इंग्लिश मराठी दोन्ही याच्यामध्ये झालं. पण तरी पण मी आमच्याकडे जी नारळाची झाडं आहेत ती स्वतः मी हे करत असतो, त्याचे झाड स्वतः उचलत असतो, स्वतः मी तिकडचा माझा सगळ्या परिसराचा कचरा मी स्वतः काढत असतो, पाणी मारत असतो, सगळ्या गोष्टी मी रेग्युलर जो नॉर्मल माणूस करतो तेच मी करत असतो. आणि मला ते करायला प्रचंड आवडतं. तेवढंच तुम्ही तुमच्या मातीशी कनेक्ट राहता, तेवढं तुम्ही तुमच्या, ते लोक म्हणतात ग्राउंडेड किंवा तुम्हाला ते लक्ष, नाही मला ते लक्षात नाही, मला एवढंच कळतं की ती माझी माती आहे. सो तिच्याशी मी कनेक्ट राहणं, म्हणजे मी अनवाणी फिरत असतो सगळीकडे, मला फार बरं वाटतं. मी आमच्या झाडांना पाणी घालत असतो, ते सुद्धा कनेक्शन असतं ना, ते सुद्धा ग्राउंडिंग होतं. म्हणून आपण बोलतो ना की त्या 3 वायर असतात, एक लाईव्ह, फेज आणि ग्राउंड. सो ते कनेक्शन असतं ते. सो ते कनेक्शन त्या माझ्या झाडांशी, माझ्या धरणी मातेशी होतं. सो काय बस. क्या बात आहे, किती छान. शेवटचा प्रश्न, तुझ्या आगामी प्रोजेक्ट बद्दल थोडंसं सांगशील? माझा एक आता लवकरच रिलीज होतोय पहिला तेलुगू प्रोजेक्ट माझा आहे. मी अजून एक्सपोज केलं नाहीये, पण त्याचा टीजर आलेला आहे. देवकी नंदन वासुदेवा म्हणून हा चित्रपट आहे. आणि तुम्ही देवकी नंदन वासुदेवा असं तुम्ही समजा युट्यूबला टाकलं तर लगेच तो पॉपअप होईल त्या तिकडे, आणि तुम्हाला तो ट्रेलर बघायला मिळेल. काही त्याचे ग्लिम्स मी माझ्या इन्स्टाला सुद्धा अपलोड केलेले आहेत. कसं तेलुगू असल्यामुळे आपल्या इथे तेवढ्यानी काय म्हणतात त्याला की तेलुगूमध्ये सगळीकडे तो टीजर रिलीज झालेला आहे, लोकांना आवडलेला आहे. सो तुम्ही सुद्धा तो टीजर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचं रिलीज, मेन मूवी रिलीज लवकरच आहे. आणि दुसऱ्या प्रोजेक्टची सुद्धा तयारी चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मराठी नंतर हिंदी, हिंदी नंतर थेट साऊथ. हो, सगळीकडे झेंडे आपण आपले रोवायला पाहिजेत असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. माहिती वेळ खूप कमी होता, पण खूप जुगाड करून तो मला वेळ नाही दिलाय. नाही, अरे यार, असं काही नसेल, एवढा मोठा नाहीये. बस देवाने एवढी धावपळ करून करायला लावली मला. नाही ठीक आहे. धावपळ करायची ताकद देव देतो, हे अजून काय हवंय. सो तुला चित्रंगणच्या संपूर्ण परिवाराकडनं आभार, शुभेच्छा. येत्या तुझ्या सगळे आगामी प्रोजेक्ट अगदी नेहमीप्रमाणे ब्लॉकबस्टर ठरवत. अरे थँक्स, खूप खूप धन्यवाद.